नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्च अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर असेल किंवा अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांकरिता नेमक्या त्याची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. म्हणजे शहरीची 272 प्रसिद्ध झालेली आहे 2025, तिची सुद्धा परीक्षा 2026 मध्ये होईल. त्यानंतर ग्रामीणची 228 पदांची आणि सरळ सेवेची 128 पदांची ही जाहिरात तर येणार आहे, परीक्षा होणार आहे, निकाल लागणार आहे, पण आपलं नाव त्यामध्ये असणार आहे का? तर याकरिता नेमकं आपल्याला काय करायचं आहे, तर अभ्यासाचं नियोजन करायचं आहे. तर 160 प्लस गुण मिळवायचे आहेत आपल्याला, त्यावेळेस आपलं कुठेतरी सुपरवायझर म्हणून आपण लागणार आहोत. याचा जो पेमेंट आहे 50,000 प्लस नवीन वेतन आयोगानुसार राहणार आहे. तर हेच तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे. मी जे काही व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे तुम्ही इम्प्लिमेंटेशन करायचं आहे तुमच्या अभ्यासाचं नियोजनामध्ये. फक्त नियोजन करायचं नाही, तर त्याचं अंमलबजावणी सुद्धा झाली पाहिजे, त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी यश मिळणार आहे. तर त्या अगोदर पूर्ण तुम्हाला सिलेबस, कोणते पुस्तक वाचायचे आहेत, अभ्यास कसा करायचा हे सुद्धा सांगितलं जाणार आहे. त्याच्या अगोदर अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा 2026 करिता जे एकूण 128 पदाची जी जाहिरात आहे तर सरळ सेवेची, त्यानंतर 228 पदांची ग्रामीण भागातील आहे आणि 272 पदाची शहरी भागाची आलेली आहे मागच्या वेळेस. त्याची नवीन लिंक परत एकदा चालू होणार आहे आणि आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहेत. तर या परीक्षेकरिता सरळ सेवेकरिता फक्त पात्रता पदवीधारक उमेदवार फॉर्म भरू शकणार आहेत. त्यानंतर ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील महिलांकरिता ज्यांचा अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्षे सेवा झालेली आहे त्या महिला आणि ज्यांचा पदवी उत्तीर्ण आहे अशा तरीची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच चालू आहे. यामध्ये जुन्या प्रश्नोत्तरी विश्लेषण, अनुभवी आणि तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. व्हिडिओ डाउनलोड करता येणार आहेत आणि काही नोट्स आपण पीडीएफ स्वरूपामध्ये सुद्धा देणार आहे. म्हणजे तुमचे डोळे खराब होण्याची काम नाही. त्रास होतो मोबाईल मध्ये वाचून, तर तुम्हाला पीडीएफ सुद्धा प्रत्येक विषयाची आपण आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, ज्यावेळेस तुम्ही बॅच जॉईन करणार त्या ग्रुपमध्ये तुम्हाला पाठवली जाणार आहे. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता किंवा कोणतीही शंका असेल तर कमेंट करण्यापेक्षा या नंबरवर तुम्ही कॉल करायचा आहे. 9823442263 हा नंबर आहे. ओके, अकॅडमीचा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा 2 नंबर दिलेले, कोणत्याही नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. तर जास्त वेळ न घेता या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा असेल 128 किंवा अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांकरिता जी सुपरवायझरची परीक्षा आहे 2026 मध्ये होणारी, ही जाहिरात कधी येणार आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न तुमच्या समोर असतो. तर मी म्हणेल जाहिरातीची वाट न बघता जाहिरात तर 2026 मध्ये 100% तिन्ही परीक्षेची येणार आहे. परीक्षा सुद्धा होणार आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये. परीक्षा कोण घेणार आहे? टीसीएस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. 100 प्रश्न 200 गुणांचा तुमचा पेपर असतो. बघा विषय कोणते आहे त्यामध्ये तुम्हाला नंतर अभ्यासाचं नियोजन सुद्धा सांगणार आहे. मराठी व्याकरण 10 प्रश्न सरळ सेवेकरिता आणि अंतर्गत करिता 20 प्रश्न 40 गुण. एक प्रश्न 2 गुणांकरिता असतो. प्रश्नांची संख्या 100 आणि गुण आहेत 200. ओके, त्यानंतर इंग्लिश ग्रामर, याच्यामध्ये ग्रामर प्लस व्होकॅब. त्यानंतर सामान्य ज्ञान या विषयामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास असेल, आधुनिक भारताचा इतिहास, भारतीय राज्यघटना प्लस पंचायत राज असेल. त्यानंतर चालू घडामोडी प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलच्या आणि अर्थशास्त्र, त्याच्यातले मोजकेच टॉपिक आपल्याला करायचे आहेत. त्यासोबतच सामान्य विज्ञान 5वी ते 10वी चे बुक जरी वाचले तरी तुम्हाला 2 ते 3 प्रश्न जे काही येणार आहेत, 20 प्रश्न सामान्य ज्ञानाचे असणार आहेत, 40 गुण तुम्हाला मिळून दिले जाणार आहेत. त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये सुद्धा तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. आणि त्यानंतर हे झाले नॉन टेक्निकल अतांत्रिक विषय आहेत. त्यानंतर टेक्निकल मध्ये आयसीडीएस, पोषण अभियान, संगणक हे प्रश्न तुम्हाला यावरती प्रश्न विचारले जाणार आहेत. ओके, संगणक फक्त अंतर्गत करिता नाहीये, सरळ सेवेकरिताच फक्त हा विषय आहे, बाकी सगळे विषय कॉमन आहेत. तर आपल्याला दिवसातनं 3 तासाचा वेळ मिळतो. बघा तुम्ही कोणता वर्किंग असाल, पार्ट टाइम असाल, फुल टाइम किंवा अंगणवाडी सेविका असाल, मदतनीस असाल, तरी सुद्धा तुम्हाला दिवसातले 3 तास म्हणजे सकाळचा 1.5 तास आणि रात्रीचा 1.5 तास जरी अभ्यासाकरिता तुम्ही स्वतःचा सेल काढला तर या ठिकाणी चांगले मार्क या ठिकाणी मिळू शकतात. तर सोमवार ते शुक्रवार काय करायचंय? फक्त वाचन करायचंय. जे विषय तुम्हाला अवघड जातोय तो सकाळी वाचा, जो सोपा जातो तो संध्याकाळच्या वेळेमध्ये. म्हणजे चालू घडामोडी सारखा विषय असेल किंवा गणित बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस करायची असेल ते रात्रीच्या वेळेमध्ये तुम्हाला करायचं आहे. सोमवार ते शुक्रवार तुम्ही वाचन केल्यानंतर परीक्षा देईपर्यंत म्हणजे जेव्हा तुमचे 3 ते 4 महिन्यानंतर पेपर असेल तोपर्यंत तुमचे किमान 3दा वाचन झालं पाहिजे. ओके, रीडिंग किती वेळा झालं पाहिजे? 3 वेळा झालं पाहिजे. आणि त्यानंतर रिव्हिजन किमान 2. ओके, परीक्षेच्या 1 महिन्यामध्ये. त्यानंतर शनिवारला तुम्हाला जे काही तुम्ही वाचणार आहात सोमवार ते शुक्रवार त्याचं शनिवारी
सराव म्हणजे रिव्हिजन करणं गरजेचं आहे, मस्ट आहे, नाहीतर पुढे पाठ आणि मागे सपाट अशी परिस्थिती या ठिकाणी उद्भवू शकते. त्यानंतर दर रविवारला सुरुवातीला नाही पेपर सॉल्व्ह करायचे. ज्यावेळेस तुमचा अभ्यास 40% 50% झाला त्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीज पेपर सराव करणं गरजेचं आहे. या ठिकाणी अनालिसिस महत्वाचं आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही अनालिसिस अभ्यास करसाल, अभ्यासाचं मार्क तुम्हाला कन्वर्ट होत आहेत का, परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न बरोबर येत आहेत का माझं कन्फ्युजन होते 2 प्रश्नावरती, मी 4 ऑप्शन पैकी 2 स्किप करतोय, परंतु माझे 2 जे ऑप्शन आहेत तिथे गोंधळ उडतोय, तर त्यासाठी तुम्हाला 100% कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करणं गरजेचं आहे. तर याकरिता तुम्हाला बुक लिस्ट मी डिटेलमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. 5वी ते 10वीचे बुक सगळेजण सांगतात, परंतु त्यामधील कोणते वाचायचे आहे, कोणत्या विषयाचे, परत तिथले सगळंच बुक वाचायचं आहे का पहिल्यापासून शेवटपर्यंत नाही. परीक्षाभिमुख पेपर एक्झाम ओरिएंटेड आपल्याला स्टडी करायचा आहे, कमी वेळेमध्ये जास्त आउटपुट मिळवायचं आहे. त्यानंतर लोकराज्य मॅगझिन हे महाराष्ट्र राज्य सरकारचे फक्त 10 रुपयाचं आहे, चहा सुद्धा 10 रुपयात मिळत नाही. लोकराज्य मॅगझिन कलर स्वरूपामध्ये आहे, सर्व पेजेस कलर, आणि खूप महत्वाचं आहे महिला आणि बालक कायदे, महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकारची योजना यामध्ये समाविष्ट आहे. त्यानंतर केंद्राचा मराठीमध्येच तुम्हाला अवेलेबल आहे की योजना मासिक. ओके. त्यानंतर पेपरमध्ये महाराष्ट्र टाइम्स किंवा तुम्ही लोकसत्ता पेपर वाचू शकता. आणि सगळ्यात महत्वाचे कोणत्या विषयाकरिता कोणतं पुस्तक वाचायचं आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आपण सगळ्या पुस्तकांमधून डाटा काढतो, तुम्हाला वेगळे पुस्तकं परचेस करण्याची आवश्यकता नाही. त्या ज्या नोट्स तुम्ही जरी युज केल्या तरी त्यामध्ये तुम्हाला चांगले मार्क या ठिकाणी मिळू शकतात. हे मी थोडक्यात तुम्हाला सांगितलेला आहे. विषय कोणते आहे, जाहिरात कधी येणार आहे, किंवा काय करायचं आहे, अभ्यास किती करायचा आहे. बऱ्याच महिलांचं म्हणणं असते आम्हाला फुल टाइम नाही. मी म्हणतोय तुम्हाला आता 4-5 महिने बाकी आहेत, दररोजचे तुम्ही 3 तास द्या, 100% या ठिकाणी तुम्हाला यश मिळणार आहे. तर अजून तुम्हाला योग्य मार्गदर्शन घेण्याकरिता आपल्याकडे या ऑनलाईन बॅचेस आहे. घरी बसून तुम्ही निवांतपणे लेक्चर बघू शकता, लाईव्ह बघू शकता, रेकॉर्डिंग बघू शकता, किंवा व्हिडिओ डाउनलोड करू शकता. हे सगळं टेस्ट सिरीज, ई बुक, नोट्स, पर्सनल गायडन्स असेल, दर महिन्याला झूम मीटिंग असेल, डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास असतील, किंवा पीडीएफ तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला तुमचा बॅच जॉईन केल्यानंतर केलं जाणार आहे, त्यामध्ये शेअर केलं जाणार आहे. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरता 98 23 44 22 63 या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. सध्या ऑफर आहे 2 दिवसाकरिता. ओके. 2 दिवसामध्ये ज्या महिला या ठिकाणी ऍडमिशन घेणार आहेत त्यांना कमी किमतीमध्ये बॅच वर्षभराकरिता जॉईन करून देणार आहे. तर नंबर दिला त्यावरती कॉल करा. व्हॉट्सअपची लिंक आहे, ऍपची लिंक सुद्धा दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, त्यावरती जाऊन ऍप डाउनलोड आपण करू शकता. ओके. सर्वांना ऑल दी बेस्ट एक्झाम करिता. तयारीला लागा आतापासून, कारण तर येणाऱ्या महिन्यामध्ये एप्रिल एंड पर्यंत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. ओके. थँक्यू.